आहे। सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। घरामध्ये कोणाकडे पांढरे रेशन कार्ड असतं, तर कोणाकडे पिवळं रेशन कार्ड असतं, तर कोणाकडे केशरी रेशन कार्ड असतं। तर यापैकी पांढरे रेशन कार्ड वगळून फक्त पिवळ्या व केशरी रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून 10 वस्तूंचे वाटप अक्षय तृतीयानिमित्त देण्याचा निर्णय झाला आहे। 19 एप्रिलला आता सर्व रेशनधारक आनंदाने नाचणार आहेत, कारण याच दिवशी अक्षय तृतीया आहे आणि याच मुहूर्तावर तुम्हाला 10 वस्तूंचे वाटप होणार आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्याला सुरू झाली आहे। राज्यातील या 14 जिल्ह्यामध्ये जे गोरगरीब शेतकरी राहतात, जे गोरगरीब वयाच्या 60 वरील ज्येष्ठ नागरिक राहतात, तसेच ज्या गोरगरीब लाडक्या बहिणी राहतात, तर त्या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मोफत 10 वस्तू देण्याचा निर्णय झाला आहे। या 10 वस्तूंचा बाजारामध्ये जर आपण रेट काढला, याची किंमत जर करायला गेली तर 35 ते 40 हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील। इतक्या महागड्या वस्तू तुम्हाला येणाऱ्या 19 एप्रिलला म्हणजेच अक्षय तृतीयाला वस्तू वाटप होणार आहेत। आता जे नागरिक पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये आता एक अर्ज भरतील, त्या गोरगरीब नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ आता देण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की त्या 10 वस्तू ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि त्या सर्वांना मिळणार का? तर बघा, आपल्या राज्यामध्ये जर पिवळ्या व केशरी रेशनधारकांची कुटुंबाची संख्या जर बघितली तर 1,40,00,000 संख्या आहे। त्या सर्व जनतेला 10 वस्तू द्यायला जर विचार जर केला तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त 1,40,00,000 रेशनधारक कुटुंबापैकी 40,00,000 लाभार्थ्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे। आपल्या राज्यामध्ये आता 36च्या 36 जिल्ह्यापैकी असे गोरगरीब त्या ठिकाणी गरजू 14 जिल्हे निवडण्यात आलेत, ज्यामध्ये लाडक्या बहिणी राहतात, शेतकरी राहतात, वयाच्या 60 वरील गोरगरीब ज्येष्ठ नागरिक राहतात। त्यांना या 10 वस्तू मोफतपणे देण्याचा निर्णय झाला आहे। जे नागरिक लवकरात लवकर पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये आता अर्ज भरून देतील, त्यांना 19 एप्रिल अक्षय तृतीयाला या वस्तू रेशन धान्य दुकानामध्ये वाटप केल्या जाणार आहेत। अर्ज मोजके शिल्लक राहिले आहेत। मग आता याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा, कोणता अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कोणती प्रोसेस तुम्हाला करायची, अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोण कोण यामध्ये पात्र ठरणार आहे, कोणकोणते 14 जिल्हे निवडलेत आणि या 10 वस्तूंची नावे नेमके कोणती आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। बघा, आता एखादी सरकारी योजना ज्यावेळी सरकार सुरू करतं, एखादी सरकारी योजनेचा लाभ सरकार ज्यावेळी तुम्हाला मोफत देत असतं, त्यावेळी त्यासाठी ज्या कुटुंबांना लाभ द्यायचा असतो तर त्यांची पात्रता पाहिली जाते। तर त्या योजनेसाठी पास होत आहेत का, या नियमामध्ये ते बसतायत का, हे पाहून तुम्हाला लाभ दिला जातो। जसं की तुम्हाला माहित आहे, तुमच्या घरामध्ये आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये येतात। यामध्ये महिलांची उत्पन्नाची मर्यादा चेक केलेली आहे, तसेच घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे काही चेक केलेलं आहे। अर्ज भरलेला त्यांचा असतो तेव्हाच ते 1500 रुपये तुम्हाला दिले जातात। त्यानंतर नमो शेतकरी योजना, PM किसानचा अर्ज भरला, कागदपत्रे दिली, त्यानंतरच तुम्हाला पैसे चालू झाले। तशाच प्रकारे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर सरकारच्या माध्यमातून हा मोफत आता 10 वस्तूंचा लाभ अक्षय तृतीया 19 एप्रिल निमित्त देण्यात येत आहेत आणि त्यानिमित्त सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफत लाभ देण्यात येणार आहे। या 10 वस्तूंची किंमत जर बाजारपेठेमध्ये करायला गेली 35 ते 40 हजार रुपये देखील तुम्हाला आता मोजावे लागू शकतात। तर अशा प्रकारच्या महागड्या 10 वस्तू फक्त गोरगरीब आणि गरजू या 14 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय झाला आहे। यासाठी काही आता अटी पात्रता आहेत, असा या ठिकाणी प्रश्न होतोय की अटी पात्रता काय लावलीत का? तर यासाठी कोणकोणत्या अटी पात्रता लावलेत, त्या 10 वस्तूंची नावे नेमकी काय आहेत, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे, यासाठी कोणता अर्ज पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये भरावा लागणार आहे। उन्हाळा एकतर सुरू आहे, यामध्ये लोकांना आता घरी बसून कामे नाही आहेत, त्यातच सरकारच्या माध्यमातून या 10 वस्तू मोफत तुम्हाला वाटप करण्यात येणार आहेत। तर याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। फक्त अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण यासाठी पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये म्हणजेच उद्या एक आणि परवा एक असं 2 दिवस अर्ज भरायचा आहे, कारण बोटावर मोजणे इतकेच दिवस आता अक्षय तृतीया येण्यासाठी बाकी राहिलेत। तर पहिल्यांदा आपण काय करूया, या 10 वस्तू मोफत मिळण्यासाठी काय काय सरकारने अटी पात्रता लावलेत ते पाहूया। त्यानंतर यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, अर्ज कोणता करायचा हे पाहूया। त्यानंतर लगेचच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाभ दिला जाणार आहे हे पाहूया आणि व्हिडिओच्या शेवटी त्या 10 वस्तूंचे नावे नेमकं कोणते आहेत ते पाहूया। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तुम्हाला या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा, 19 एप्रिलला अक्षय तृतीयानिमित्त
कोणाकोणाला लाभ कसा मिळवायचा सगळं सविस्तर सांगणार आहे। तर बघा पहिली पात्रता यामध्ये आता सांगण्यात आल्या। बघा पहिली पात्रता अशी सांगण्यात आल्या, तुमच्या घरातील एक तरी व्यक्ती शेतकरी असायला पाहिजे। बघा सर्वांनी कान देऊ नये का, तुमच्या घरातील एक तरी व्यक्ती शेतकरी असला पाहिजे किंवा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या लाभार्थी तुमच्या घरामध्ये महिला पाहिजेत। बघा पहिली अट सरकारच्या माध्यमातून अशी लावण्यात आल्या, घरामध्ये आता शेतकरी कुटुंब पाहिजे, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही घेणाऱ्या महिला पाहिजे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता। तुम्हाला वाटत असेल की अशी का अट लावल्या, तर बघा सरकारने फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। मग अट यामध्ये तुम्ही पास झाला असला तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे ते तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। त्याआधी आपण पाहूया दुसरा नियम काय आहे। यामध्ये तुम्ही पास होताय का बघा, त्यानंतर लगेचच आपण या योजनेसाठी कोणता अर्ज भरायचा आहे, यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत, कोणत्या 10 वस्तू आहेत, त्यांची नावे काय आहेत, पहिली वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, चौथी वस्तू, असं प्रत्येक वस्तूंची नावे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। त्याआधी दुसरा नियम असा आहे, यामध्ये तुम्ही पास होताय का बघा, तुमच्याकडे मतदान कार्ड काढलेलंच पाहिजे। सरकार काय म्हणतंय, आम्ही तुम्हाला मतदान कार्ड काढायला सांगतो, परंतु कोणीच आजकाल जास्त मतदान कार्ड काढलेलं नाही आहेत। सरकारी योजनांचा लाभ पाहिजे म्हटल्यावर मतदान कार्ड तुम्ही काढलेलं असायला पाहिजे, कारण आपण भारताचे नागरिक आहोत, त्यामुळे आपण मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून दुसरी पात्रता सांगण्यात आल्या, तुमच्याकडे मतदान कार्ड या ठिकाणी असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पण मतदान कार्ड असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। तुम्हाला सुद्धा येणाऱ्या 19 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। हा लाभ कसा घ्यायचा 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी सांगण्यात आल्या, घरामध्ये कोणताही व्यक्ती, त्या ठिकाणी तुमची आजी आजोबा वडील त्या ठिकाणी असतील तर सरकारी पेन्शन घेत नसावेत। एखादा तुमच्या घरातील मुलगा पोलीस भरती झालेला नसावा, म्हणजे कोणतीही महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये तो कोणताही त्या ठिकाणी नोकरी करत नसावा, कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही ज्या सरकारी योजनांचा लाभ देत असतो तर ते फक्त गोरगरीब आणि गरजू जनतेसाठी देत असतो, परंतु घरामध्ये जर सरकारी नोकरदार असतील, पेन्शनधारक असतील तर या नागरिकांसाठी आम्ही कोणताही लाभ देत नाही। तर तुम्हाला लक्षात आलं का बघा, तिसरा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय, सरकारी पेन्शन किंवा सरकारी सेवेमध्ये कोणताही व्यक्ती नसावा, तरच तुमच्या पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती हा लाभ दिला जाणार आहे। कोणता या ठिकाणी अर्ज भरायचा आहे, 10 वस्तूंची नावे काय आहेत, पटपट तुम्हाला 10 वस्तूंची नावे या ठिकाणी सांगणार आहे आणि तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे, कुठे तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, सर्व काही सांगतो। अगदी 2 मिनिटे तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। चौथी पात्रता सरकारच्या माध्यमातून आल्या, 10 एकरपेक्षा जास्त शेती नसावी। आता बघा तुम्हाला वाटत असेल एवढ्या कडक का अटी पात्रता लावलेत आणि 10 वस्तू कोणत्या आहेत पटकन सांगा आणि आम्हाला अर्ज कोणता भरायचा पटकन सांगा, तर सगळं सांगतो, फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा। आता 10 एकर शेतीचा अट का घालण्यात आलाय, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार काय म्हणते, आम्ही फक्त गोरगरीब नागरिकांना देतो आणि तुमची जर जमीन 10 एकराच्या पुढे असेल तर तुम्ही श्रीमंत शेतकरी आहे, तुमचं उत्पन्न या ठिकाणी आता जास्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणताही लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येत नसतो असं सांगण्यात आलंय। त्यानंतर शेवटची पात्रता या ठिकाणी आता सांगण्यात आल्या, ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, उत्पन्नाची मर्यादा। आता बघा उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी फिक्स केल्या, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती अजिबात या ठिकाणी नसावे। बघा तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांच्या वरती असेल तर कोणत्याही नागरिकांना या ठिकाणी अजिबात लाभ आता दिला जाणार नाही। सरकार काय म्हणतंय, तुमच्या उत्पन्नाची मर्यादा ही कमी असली पाहिजे, म्हणजेच तुम्ही गोरगरीब जनता असली पाहिजे, तरच तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून मोफतपणे दिला जातो। तर बघा हे होते नियम। आता यानंतर कागदपत्र कोणती लागणार आहेत, आता बघा तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी कागदपत्रावरूनच अर्ज भरला, नमो शेतकरी PM किसान योजनेसाठी अर्ज भरला, तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा अर्ज भरावा लागणार आहे। कारण या ज्या वस्तू आहेत तर या 10 वस्तू आहेत ज्याची किंमत मार्केटमध्ये 35 ते 40 हजार रुपये या ठिकाणी आहे। त्यामुळे या वस्तू कोणत्या आहेत तर त्या पुढे तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया नेमका आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। व्हिडिओमध्ये 2 मिनिटे बनून राहा सर्वांनी, अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या नागरिकांना पुढील 2 दिवसांमध्ये कोणता अर्ज भरायचा आहे, काय काय प्रोसेस आहे काहीही कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र कोणते लागणार आहेत, तुम्ही आता या ठिकाणी कागदपत्र लिहून ठेवायचे आहेत।
पहिलं कागदपत्र लागणार आहे मतदान कार्डाचं झेरॉक्स। आता तुम्ही म्हणाल की मतदान कार्डाचं झेरॉक्स कसं काय लागणार आहे? सरकार तुम्हाला लाभ देते म्हणल्यावर तुम्ही मतदान करते का नाही हे सरकार चेक करते। त्यामुळे पहिलं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला ओळखपत्र। यामध्ये द्यावं लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड हे तिन्ही पण चालतं, परंतु आधार कार्ड अनेकांचं अपडेट नसतं। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी आता मतदान कार्डाचं झेरॉक्स जरी दिलं तरी सुद्धा चालून जातं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची कागदपत्र सांगणार आहे, परंतु तुम्हाला अर्जंट सूचना आहे की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा, कोणते या ठिकाणी 10 वस्तू आहेत, याचा लाभ कसा घ्यायचा, अक्षय तृतीयानिमित्त कोणाकोणाची अक्षय तृतीया गोड होणार आहे, ही सर्व काही अपडेट सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला या ठिकाणी हा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा यासाठी कागदपत्र सांगत आहे आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यापैकी फक्त गोरगरीब आता गरजू जिल्ह्यामध्येच हा लाभ या ठिकाणी देण्यात येत असतो। त्यामुळे सर्वांनी आता लक्षात ठेवायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं कागदपत्र सांगण्यात आले पिवळं व केशरी रेशन कार्ड। सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे पिवळं व केशरी रेशन कार्ड, दुसरं कागदपत्र। त्यानंतर तिसरं कागदपत्र 2 फोटो तुम्हाला लागणार आहेत। बघा आता या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहेत। आता फोटो कशासाठी मागवले तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का आणि पिवळे व केशरी रेशनधारक कुटुंबातील खरोखर तुम्ही तेच व्यक्ती आहात का हे या ठिकाणी आता लागणार आहे। तर त्यानंतर आता पुढची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रांची लिस्ट सांगत आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला। आता तुम्ही म्हणाल की उत्पन्नाचा दाखला काय गरजेचा आहे, तर बघा यावरूनच तुम्ही गोरगरीब जनता आहे की श्रीमंत महिला आहे किंवा श्रीमंत पुरुष आहे हे सगळं समजतं। यासाठी तुम्हाला 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे। तलाठी असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमचा मिळून जातो। जर करता तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला कोणताही 1 रुपयाचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही आहे। सरकार काय म्हणतंय उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, त्यांनाच लाडकी बहीण योजना, PM किसान योजना आणि या ठिकाणी सर्व काही सुविधा मिळतात। तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का हे उत्पन्नाचा दाखला तुम्ही चेक करायचा आहे। कोणत्या 10 वस्तू आहेत हे झटपट पद्धतीने तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे, परंतु त्याआधी या ठिकाणी आता 4 नंबरचं कागदपत्र हे आहे तर ते तुम्ही आता अर्जंटमध्ये या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। तर बघा 4 नंबरचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला। बघा फक्त महाराष्ट्रातीलच जनतेला हा लाभ या ठिकाणी देत असल्याने काही जण या ठिकाणी बाहेरच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार हिंदी बोलणारे लोक कामानिमित्त आपल्या राज्यामध्ये येत असतात, तर त्यांना हा लाभ अजिबात दिला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब जनतेसाठीच आता आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठीच या योजनांचा प्रारंभ या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे त्यांना सांगण्यात आले तुम्ही महाराष्ट्र राज्याचेच रहिवासी या ठिकाणी असलेले कुटुंबातील व्यक्ती पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 10 वस्तूंची नावे कोणती आहेत हे तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे हे सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला 10 वस्तू कोणत्या आहेत, कोणत्या या ठिकाणी प्रोसेसनुसार तुम्हाला या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे हे तुम्हाला झटपटपणे सांगतो। परंतु या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जर लाभ आहे का, कोणते 14 जिल्हे आहेत सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। तर बघा पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे वर्धा, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर। आता हे जिल्हे निवडण्यात आलेत। तुम्ही म्हणाल की हे जिल्हे का निवडण्यात आलेत, तर हे शेतकरी कुटुंबातील आता घरातील जिल्हे आहेत। सरकारने या जिल्ह्यांना शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून या ठिकाणी आता घोषित केले। यांना कायम तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड काढला असेल तर वार्षिक 9,000 रुपये देखील पैसे देखील तुम्हाला यामध्ये मिळतात, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। तशा प्रकारे आता या ठिकाणी यांना लाभ भेटणार आहे। काय काय मिळणार आहे तर बघा प्रत्येक तुम्हाला लाभ सांगताय, सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला घरकुल योजना या ठिकाणी आता तुम्हाला सरकार देतं। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आता पिवळ्या व केशरी रेशनधारकांना तुम्हाला लाईट म्हणजेच या ठिकाणी सौर ऊर्जा बसवण्यासाठी देतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गहू तांदूळ मोफत आणि या ठिकाणी 9,000 रुपयांचा वार्षिक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैशांचं वाटप देखील केलं जातं। त्यानंतर पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी आता
कुक्कुटपालनासाठी आता अनुदान दिलं जातं. तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर गायींचा गोठा करण्यासाठी अनुदान या ठिकाणी दिलं जातं. हे सोडून तुम्हाला या ठिकाणी अक्षय तृतीया निमित्त सुद्धा दरवर्षी या ठिकाणी जो लाभ दिला जातो प्रत्येक आता सणाला, जसं की गणपतीला, दिवाळीला जशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी तांदूळ वाढवून दिलं जातं, गहू वाढवून दिलं जातं, साखर, तेल, डाळी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सगळ्यात तेलाचं पिशवी एखादी दुसरी, तर अशा वस्तूंचा देखील लाभ तुम्हाला दिला जातो. परंतु अक्षय तृतीया निमित्त या ठिकाणी आनंदाचा शिदा अजून देण्याबद्दल नाही, परंतु लवकरात GR येईल आणि हा GR आल्यानंतर तुम्हाला या वस्तूंचे वाटप या ठिकाणी देण्याची शक्यता आहे. फक्त गोरगरीब आता जनतेलाच हा या ठिकाणी आनंदाचा शिदा आणि वेगवेगळे या ठिकाणी आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की सौर ऊर्जा तुम्हाला त्या ठिकाणी विहिरी मंजूर करून, गोटा मंजूर करून, पशुपालनासाठी अनुदान मंजूर करून, तर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आता सरकार देत असतं. तर ही होती सगळ्यात महत्त्वाची माहिती. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.